नमस्कार मित्रांनो. आता थोड्याच वेळापूर्वी मगाशी मी एक व्हिडिओ बघितला. तो व्हिडिओ एका न्यूज चॅनलचा होता आणि त्यावरती एक आपला मराठी कलाकार आहे जो डोंबिवलीला राहतो आणि क्राईम पेट्रोल वगैरे सारख्या काही सिरियलमध्ये काम करतो. तर तो मराठी कलाकार कुठेतरी वेस्टर्न लाईनला घर बघत होता आणि त्या घर घेण्याच्या संबंधित त्याला काही एजंटसारख्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात फसवलं आहे. म्हणजे त्याला आणि त्याच्या डोक्यात असे सुसाईड वगैरेचे विचार येतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट सुसाईडबद्दल वगैरे बोलणं मी आता सध्या तरी टाळेन, कारण तो काही कुठल्या प्रश्नाचं सोल्युशन नसतं. कारण तुमच्या पाठीमागे तुमची फॅमिली वगैरे सगळी असतात. तर तो प्रश्न एक बाजूला ठेवूया. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे ट्रान्झॅक्शन स्ट्रक्चर केलं होतं ना, तेच फार मोठं मला फार विचित्र वाटलं. कारण ते सध्या डोंबिवलीच्या घरामध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांना वेस्टर्न लाईनमध्ये घर घ्यायचं होतं. तर नॉर्मली माणूस काय करतो की जे घर त्याला घ्यायचं आहे ना, ते घर मॉर्गेज ठेवून त्याच्यावरती लोन काढतो. मग त्याला हाऊसिंग लोन असं म्हणतात. आणि ते लोनची EMI बँककडे सुरू होते आणि ते घराचे जे प्रॉपर्टी पेपर्स आहेत ते बँकेकडे जमा होतात. आता ह्या सद्गृहस्थांनी काय केलं, ह्यांचं जे वडिलोपार्जित घर होतं डोंबिवलीचं, ते घर मॉर्गेज केलं बँकेमध्ये आणि त्यातून जे लोन काढलं त्याला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे म्हणतात. हाऊसिंग लोन जे मगाशी मी तुम्हाला बोललो ते, आणि हे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि हाऊसिंग लोनमध्ये भरपूर फरक आहे. हाऊसिंग लोन म्हणजे जे घर तुम्ही घेता त्या घरावरती लोन, आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे तुमची जी सध्याची प्रॉपर्टी आहे ती बँकेकडे गहाण ठेवून त्याच्यावरती काढलेलं लोन म्हणजे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा हाय असतो आणि त्याच्यावरती सरकारकडून काय अशा सवलती नाही मिळत ज्या हाऊसिंग लोनला असतात. म्हणजे इन्कम टॅक्समध्ये डिडक्शन वगैरे सर्व गोष्टी हाऊसिंग लोनमध्ये असतात. तर ह्यांनी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी पहिली गोष्ट अशा प्रकारचं लोन काढायलाच नाही पाहिजे होतं. आणि जे प्रॉपर्टी घेतात आहेत त्या प्रॉपर्टीवरती हाऊसिंग लोन काढायला पाहिजे होतं. ज्या अर्थी त्यांनी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी काढलं, हाऊसिंग लोन नाही काढलं, याचा अर्थ त्यांच्याकडे त्या प्रॉपर्टीवरती हाऊसिंग लोन होत नव्हतं. आणि हाच सर्वात मोठा रेड फ्लॅग होता. हाऊसिंग लोन ज्या प्रॉपर्टीमध्ये होत नाही त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही 10 वेळा विचार करायला पाहिजे ती प्रॉपर्टी घेताना. कारण काय असतं की हाऊसिंग लोन ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला बँक अशी डोळे बंद करून तुम्हाला हाऊसिंग लोन देत नाही. त्या प्रॉपर्टीचं टेक्निकल व्हॅल्युएशन होतं. त्यानंतर लीगल पेपर जे प्रॉपर्टी पेपर्स आहेत त्यांचं बँकेचं लीगल डिपार्टमेंट व्यवस्थित केअरफुली तपासतं आणि प्लस ते लीगल सर्च रिपोर्टसुद्धा त्या बँकेच्या एम्पॅनलवरच्या ॲडव्होकेटमधून काढून घेतं. तर हे सगळ्या गोष्टी चेक करून नंतरच बँक लोन देतं. प्रॉपर्टी घेणं हे फार छोटी गोष्ट नाही, कारण आपली जीवनभरची जी कमाई आहे ती आपण त्या प्रॉपर्टी विकत घेण्यामध्ये लावतो. त्यामुळे कृपया असं करू नका. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी वगैरे कोण घेतं की ज्याला बिझनेस पर्पजसाठी वगैरे लोन आहे आणि तातडीची गरज आहे आणि त्याला दुसरा काय पर्याय नाही. इथे तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याचं घर घेताय त्यावेळेला हाऊसिंग लोन घ्या, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेऊ नका. हाऊसिंग लोन घेण्याचे बरेच फायदे आहेत. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटची सवलत मिळते, प्लस रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो आणि बँकेकडून बऱ्यापैकी त्या घराची जी तपासणी आहे ती केली जाते. तर अशा प्रकारे जे रेड फ्लॅग आहेत ना ते इग्नोर करू नका, कारण फार मोठ्या अमाऊंटला तुम्ही बळी पडू शकता. कारण आता हे जे मराठी ॲक्टर आहेत त्यांनी 42,000 रुपये त्यांना लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीचा EMI लागतो आहे आणि प्लस अजून तर 30 लाख रुपये त्यांना एवढी वर्ष, ते म्हणतात काहीतरी कितीतरी वर्ष त्यांनी रिपे करूनसुद्धा अजून 30 लाख रुपये त्यांना बँकेकडे म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंटच आउटस्टँडिंग आहे. तर अशी करून नका चूक. जर काय डाऊट असेल तर माझा नंबर तुम्हाला माहिती आहे, नसेल माहिती तर परत एकदा सांगतो, 9167240699. काहीसुद्धा घर घेण्याबद्दल काही शंका असेल, लोन कुठे होत नसेल किंवा पण मी तुम्हाला चांगलं स्ट्रक्चरवालं म्हणजे प्रॉपर जिथे प्रॉपर्टी लोन वगैरे होत असेल अशा प्रकारेच प्रॉपर्टी सजेस्ट करेन. आणि तुमचं लोन होत नसेल तर आपण आपल्या बँकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपले म्हणजे रिलेशनशिप्स आहेत, तर त्यामध्ये आपण तुमचं लोन वगैरे होत नसेल तर प्रॉपर रेट ऑफ इंटरेस्टमध्ये करून देऊ आणि प्लस तुम्हाला प्रॉपरली गाईडसुद्धा करू प्रॉपर्टी पेपर्स वगैरे. कारण मी स्वतःसुद्धा हाऊसिंग लोनचं ऑडिट वगैरे केलेलं आहे बँकेकडून. तर तुम्हाला काय डाऊट असेल किंवा प्रॉपर्टी घ्यायची असेल तर नक्कीच संपर्क साधा. आणि माझ्या बँकर CS चॅनलला जर तुम्हाला वाटत असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा.